त्यामुळे लोक या ठिकाणी पैसे घ्यायला तयार नाहीयेत. लोकांची एवढीच मागणी आहे की आमच्या जमिनी आम्हाला कसून खाऊ द्या, आमचे लेकरं बाळ रस्त्यावर आणू नका. त्यामुळे तुम्हाला काय आणखी गावात बरेचसे रस्ते खराब आहेत. आता गावात जायला रस्ता नाही, शहरात रस्ते नाहीत, तालुक्यात रस्ते नाहीत. ह्या सगळ्या रस्त्यावर तुम्ही खर्च करा नाही पैसे. शक्तीपीठ मार्ग कोणासाठी? अदानी अंबानीसाठी का? त्यामुळे ह्या सगळ्या धेंडाईला पोचण्यापेक्षा गरीबाला पोचा. जगाचा पोशिंदा जर या ठिकाणी रस्त्यावर येत असेल आणि तुम्ही काही तुटपुंज लोकांसाठी जर ही सगळी यंत्रणा राबवत असताल तर ही लोकशाहीला काळीमा फासणारी घटना आहे. त्यामुळे अशा ह्या घटनेमध्ये आपण सहभागी होऊ नये म्हणून शेतकऱ्याच्या भावना अनावर झाल्यात आणि ज्या पद्धतीनं ससपूस जवळ्यामध्ये अमानुष पद्धतीनं महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन वागले त्याचा निषेध आम्ही परवा केलायच. पण आज उपोषणाच्या माध्यमातून देखील लोक या ठिकाणी बसलेले आहेत. सगळ्यांची मुख्य मागणी आहे की हा शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे आणि ते रद्द करण्याच्या संदर्भानं आताच मनोज जरांगे पाटील साहेब बावनकुळे साहेबांशी बोलले. त्यांनी 5 तारखेला मंत्रालयामध्ये एक बैठक लावली आहे. त्या बैठकीला सर्व शेतकऱ्याला निमंत्रण दिलं माझ्या सहित. त्यामुळे आपण सगळेजण त्या ठिकाणी जाऊ. आपल्या ज्या काही भूमिका आहेत त्या महत्वाच्या त्यांच्यासमोर ठेवू. सामंजस्याने हा प्रश्न मिटला तर ठीक आहे, नाही तर लोकशाहीच्या मार्गाने लढायला आपल्याजवळ हत्यारं भरपूर आहेत. त्यामुळे त्याची चिंता करायचं तुम्ही कारण नाही. परंतु आमच्या भागातल्या एकाही शेतकऱ्यानं मला वाटतं की या शक्तीपीठ महामार्गाला संमती दिलेली नाही पाटील. म्हणजे पूर्ण टॉप टू बॉटम जिथून शक्तीपीठ महामार्ग सुरू व्हायला त्याचे संपायला तिथपर्यंत एखाद 2 जिल्हा तिकडे विदर्भातला काय आहे माहित नाही आम्हाला. पण एकाही जिल्ह्यातल्या एकाही शेतकऱ्यानं या शक्तीपीठ महामार्गाला जमीन देण्यासाठी अनुकूलता दर्शवलेली नाही. बळजबरीनं जोर जबरदस्तीनं मोजण्या कशाच्या पद्धतीने केल्या, खाजगी यंत्रणा आणून मोजणी करताय. नोटिसा घरा रात्री लावायच्या, रात्री 4ला लोकांना उचलून घरात पोलीस स्टेशनवर बसवायचं. म्हणजे हे आम्ही निजाम काळामध्ये रजाकारी ऐकली होती, पण रजाकारालाही लाजवील अशी रजाकारी या सरकारच्या माध्यमातून आम्हाला या काही दिवसांमध्ये बघायला मिळाली आहे. हे या ठिकाणी थांबलं पाहिजे. आणि जरांगे पाटलांनी ज्या पद्धतीने या ठिकाणी येऊन आपल्याला या ठिकाणी तुम्हाला सहकार्य करण्याची भावना दाखवली त्याबद्दल मी जरांगे पाटलाचं देखील मनपूर्वक स्वागत करतो. आणि आता या उपोषणाची सांगता मनोज जरांगे पाटील बोलतील आणि त्यानंतर आपण सांगता करावी. आपण 4 ते 5 तारखेला त्या ठिकाणी मंत्रालयात जाऊन त्यांच्याशी चर्चा करू. आपले प्रस्ताव सगळे त्या ठिकाणी ठेवू. तुम्ही सगळे कागदपत्र तुमच्या जवळचे घेऊन या आणि ते आपल्या मनासारखं नाही झाल्यावर पुन्हा काय करायचं आपण ठरवू त्याच्यावर. परंतु आता उपोषण बसलेत आपण 4 दिवस झालेत. आता उपोषणाची सांगता आपण करायला काही हरकत नाही. आणि जरांगे पाटलांनी या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी आदेश दिले त्याप्रमाणे आपण त्यांच्या आदेशाचं पालन करावं आणि पुढच्या काय भूमिका होत्या त्यावेळी आपण ठरवू. धन्यवाद. मनोज जरांगे पाटील. बस ना इथे या दादा, इथे अलीकडे बरं आहे बाबा. नाही मध्ये आपल्या परभणी जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकरी बांधवांनी आमरण उपोषण कलेक्टर ऑफिस समोर सुरू केलं आणि काल आपल्या शेतकऱ्यांवरती प्रचंड मोठा हल्ला पोलिसांमार्फत करण्यात आला अशी पण आम्हाला माहिती मिळाली.